कल्याण डोंबिवली परिसर गाजवलायस तू, महाराष्ट्र गाजवलाय, महाराष्ट्र बाहेर जाऊन देखील तुझा चांगला खेळ राहिलेला आहे. तर सर्वप्रथम या मैदानात आलात तर आल्या आल्या तुला काय जाणवलं, कसं वाटलं? ग्राउंड पाहून तर खूप खुश झालेलो आणि इथे बॅटिंग करणं खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी आणि टीमसाठी. कारण की आमच्या भिवंडीमध्ये पाहिजे तशी गेम होत नाही, म्हणून आम्हाला जिंकणं इम्पॉर्टंट होतं. खरं तर तू खूप ॲग्रेसिव्ह प्लेअर आहेस आणि मैदानाच्या आतमध्ये तू ॲग्रेशन तुझं खूप जास्त असते आणि तुला जिंकण्याची जिद्द आहे तुझ्या मनामध्ये. 47 धावांवर तू बोल्ड झालास आणि तो खरं तर अनप्लेएबल बॉल होता. तर तेव्हा दुःख झालं का तुझं अर्धशतक होऊ शकलं असतं या स्पर्धेतलं पहिलं? हो नक्कीच, कारण की माझी बॅट अटकली बॉल यायच्या पहिल्याच आणि मी बोल्ड झालो. या ठिकाणी संकेत मणेरा हे जे वादळ घोंगावलं, तुला वाटलं होतं का सामना आता तो निष्ठच चाललाय हळूहळू? हो असं वाटत होता, कारण की जितदादाने जी 5वी ओव्हर जी चांगली टाकली, ते 2 बॉल डॉट आले, तिथे आम्ही मॅचमध्ये टर्न घेतला आणि इथे आम्हाला खेळायला दादांनी संधी दिली, त्यांचंसुद्धा मी आभार मानतो आणि एवढा भारी ग्राउंड पाहून खूप खुश झालो मी. नक्कीच तुमचं गाव वाकळण आणि वाकळणचा सुपुत्र आमच्या सोबत आहे. ओमीबद्दल 2 शब्द आम्ही अपेक्षित करतो, कारण ही जी डेडिकेशन आहे त्याची लेवल म्हणजे सगळं ऑर्गनायझिंग कमिटीला तो सांभाळून जातो आणि सर्व टीम्सला तो बरोबर घेऊन चालतो. त्याबद्दल ओमीबद्दल 2 शब्द. तो इथे नाही, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये सहभागी असतो आणि प्रत्येकांना मोटिवेट करत असतो तो आणि इथेसुद्धा तो पुढाकारी आहे खूप मोठा. त्याचेसुद्धा आभार आहे आणि त्यानेसुद्धा मला छोटा होता तेव्हा सांगितलं होतं की तू क्रिकेटर बनशील खूप चांगला आणि मी तसा घडलो. ऑल द बेस्ट घेतो तुला पुढच्या मॅचसाठी. पुढचा सामना देखील तितकाच महत्त्वाचा. जाऊया कॉमेंट्री पक्ष दिशेने, तिकडे सज्ज आहे सिद्धीजी बाबे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट बॉक्स. थँक्यू, लेट्स प्ले. धन्यवाद अजय गरात, धन्यवाद ओमकार शेट्टे एंड धन्यवाद मनीष पाटिल. मनीष पाटिल कमेंट्री में मुझसे जुड़ते हुए केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 की अनोखी दुनिया में आप सभी का हार्दिक स्वागत है. तर एक महत्त्वाची सूचना, प्रत्येकी जो प्लेअर या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द मॅच बनेल त्याच्यासाठी जी कॅप ऑर्गनायझर कमिटीकडनं दिली जाते, सेकंड मॅच जेव्हा तुम्ही खेळाल त्यावेळी ती कंपल्सरी घालायची आणि जर नसेल तर तुम्हाला 3 रनची पेनल्टी लागेल. या गोष्टीची जाणीव प्रत्येकी संघाला असू द्या. थँक्यू सो मच. अभिनंदन केतन म्हात्रे आणि टीम जीजी स्पोर्ट्स वाकन. मुकाबला चलता हुआ चीजगर बनाम जेआरई राजनौली के बीच में गेंदबाजी कर रहे विशाल पाटिल. निकल के मारा है, कदमों का इस्तेमाल, गेंद एक्स्ट्रा कवर में, बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. मी पुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतरून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. दिस इज अ क्लास ऑफ मेघन पाटील. स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केलंय त्या ठिकाणी. यस, तिसऱ्या पंचाची मागणी सर, गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेतल्याबद्दल. तीसरे अंपायर को मैदान में जाना है. आर ब्रदर्स रोहन अँड राहुल सुरई यांच्याकडून या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर रोहनदादा, आपलं देखील स्वागत आहे या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये आणि ऐकूया पुन्हा एकदा आपण आवाज त्या ठिकाणी सिद्दीकजी भावे सरांचा. कमाल का शॉट, गजब का स्ट्रोक, कदमों का इस्तेमाल, निकल के मारा गेंद को एक्स्ट्रा कवर में 4 रन. टिपिकल पॉवर प्ले शॉट. आणि खरंच इनफिल्डला भेदणं खूप कठीण असं कार्य असते कुठल्याही बॅटरसाठी. आणि त्या ठिकाणी 5 क्षेत्ररक्षक होते आणि 5 क्षेत्ररक्षक भेदळून इनफिल्डच्या वरून बॉलला बाहेर काढला आणि त्यानंतर मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक नसल्यामुळे नो चान्स फॉर द फिल्डर फॉर बाउंड्री, चौकार. चीजगर बिल्कुल क्रूज के पास में है. अरशद, धुंडो, मेगन, ये बड़े नाम है. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए. इस मरतबा बैकफुट पे गए, जगह नहीं थी, कट ज़रूर किया, लेकिन स्ट्रोक के साथ ही बैट्समैन निकल पड़े 1 रन के लिए. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रनों पे पहुंचा है चीजगर का. पिचिंग थोडी शॉर्ट केली आणि त्यामुळेच मात्र मनासारखा फटका खेळत आला आणि खरं तर तयारीत नव्हती. त्यांना असं वाटलं होतं की गुडलेनला बॉल पिच होऊन पुन्हा एकदा बॅटवर येईल आणि मी स्क्वेअर ड्राईव्हच्या माध्यमातून धाबा गोळा करेन. पण या ठिकाणी गोलंदाज चाणाक्ष निघालाय, बॉल थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेन केला आहे आणि त्यानंतर बॉलने स्पेस जनरेट केला होता आणि त्याचमुळे बॅटच्या वरच्या बाजूला बॉल आदळला आणि फक्त एक धाव मिळते. धावसंख्या जाईल 1 पुढे पोचेल 5 वर.
विशाल। इस मर्तबा स्लाइस करने की कोशिश, वाइट का इशारा अंपायर का। चिंचघर संघ हा देखील एक आक्रमक संघ आहे, धनंजय स्पोर्ट्स चिंचघर. आणि नक्कीच कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही जास्तीत जास्त दबाव गोळा करण्याचा प्रयत्न करू आणि मनासारखा निर्णय आहे जो आम्हाला फलंदाजी करण्याचा मिळाला आणि त्याचमुळे त्याच ओघाने फलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. विशाल राइट आर्म राउंड दी स्टंप्स, ओ अजीबो गरीब ढंग से खेला, बहुत ही टेंटेटिव तरीके से खेला था ऑफिस हिप्स, 1 रन आता हुआ स्कोर में। देर रात आप देख रहे हैं इस वक्त केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022, आप सभी का हार्दिक स्वागत है। लेजेंड्स इवन जोड़ी नीलेश पाटिल, शुकेत ढाकी और सिद्धि विनायक अंजुर स्पोर्ट्स की तरफ से विशाल वीआईपी के एंड से आते जाते हुए इस मर्तबा कदमों का इस्तेमाल, गेंद हवा में, बहुत बढ़िया रनिंग कैच और पहला झटका लगता हुआ आउट हो गए बैट्समैन मेगन पाटिल। पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला, पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला, पाटील साहेब दिल्लीत। दिस इज द कॅच ऑफ द डे वी कॅन से, कारण मिडॉनला क्षेत्ररक्षक होता आणि जवळपास तो स्टेटिश मिडॉपला येऊन हा झेल कंप्लीट करतो. शेवटच्या क्षणाला त्याने मात्र आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि महत्त्वपूर्ण प्राइसलेस विकेट मेगन पाटील ही मिळते टीम रांदोळीला. बड़ी विकेट गिरती हुई मेगन पाटिल सस्ते में आउट होके लौटते हुए डगआउट में। पहला झटका लगा यहाँ पर चिंचगढ़ को, 7 रन 1 विकेट। चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते बॉलर विशालची, कारण विशालने मात्र नियंत्रण काय असते ते पूर्णपणे दाखवून दिलेलं आहे. प्रथम गोलंदाजी करताना पॉवर प्लेचं बंधन असताना, फलंदाजाला ॲडव्हान्टेज असताना मात्र आपलं चातुर्य दाखवणं हे खरंच खूप कठीण गोष्ट आहे आणि आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर आणि चांगल्या सरावाच्या जोरावर आतापर्यंत विशाल पाटीलने फक्त चिंचगड संघाला 7 धावांवर रोखून ठेवलं आणि मेगन पाटीलला आउट केलंय. विशाल राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए बैट्समैन महेश नांगड़े के लिए इस मर्तबा बहुत ही इम्प्रोवाइज तरीके से गेंद को निकाल दिया है। गेंद जा रही है लॉन्ग लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में 4 रनों के लिए। इसे कहते हैं नजाकत ज्यादा और ताकत कम, मिनिमम एफर्ट और मैक्सिमम रिजल्ट। इम्प्रोवाइज बहुत खूबसूरती के साथ किया था, ऑफिस हिप्स खेला था उस गेंद को और प्लेसमेंट लाजवाब, 4 रन। खूप चांगली प्लेसमेंट आहे आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजरमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, त्याला बीट करून बॉल मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपमध्ये पोहोचला आहे आणि त्याचमुळे या षटकाचा पूर्वार्ध म्हणजेच काय पहिल्या बॉलवर देखील चौकार पाहायला मिळाला, दुसऱ्या बॉलवर, त्यानंतर शेवटच्या बॉल चौकार, एकूण धावसंख्या झाले ती म्हणजेच 11 धावा. जबरदस्त या ठिकाणी दोन्ही संघ प्रयत्न प्रामाणिक करते. सिद्दीक सर, जर तुम्ही या ठिकाणी आढावा घेतला तर जय हरी रांजोळी संघ जो प्रमोद म्हात्रेने बांधलेला संघ आहे, त्याने देखील गेल्या वर्ष गाजवलंय. डिफेंडिंग चॅम्पियन प्रमोद म्हात्रेचा जय हरी रांजोळी संघ, त्याचमुळे चुरस असेल या सामन्यामध्ये. यस, और वो मुकाबला भी क्या हुआ था, आखिरी और ओमकार शेट्टे कर रहे थे और लगभग राहुल ने दीवा के हलक से मैच फाइनल मैच निकालने लिया था। ओमी, सुना है दशरथ पाटिल भी आने वाले? नहीं, नहीं, उस रोज मेरे साथ थे वो रायता बावली में। फाइनल में दागाव हार गई वडावली बी से। दागाव वालों को कहा 100 गांव घेऊन या, वडावली बी सी जिंकणार नाही। खेल की शुरुआत होती भी प्रमोद म्हात्रे, एक्सपीरियंस का भंडार, राइट आर्म राउंड स्टंप्स, ओ वाइड यॉर्कर से स्वागत किया बैट्समैन राहुल आयरे का। एक्सपिरियन्स काय असतो तो दर्शवणारा बॉल या ठिकाणी हाताळला गेला आणि खूप चांगलं तुम्ही वक्तव्य केलं की पहिला बॉल स्वागत आहे भिवंडी नगरीमध्ये दाखवून दिले प्रमोद म्हात्रेने. प्रमोद म्हात्रे राइट आर्म राउंड स्टंप्स आते हुए इस मरतबा आड़े बल्ले से खेला, हाथों में जरूर लगी, अच्छा बैकअप किया है पीछे से,
इस बीच बैट्समैन ने 2 रन यहाँ पे बना लिए। इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 13 पे पहुंचा है। चांगलं या ठिकाणी बॉलिंग आहे. नाणेफेक जिंकून प्रमोद म्हात्रेने ते गोलंदाजी का स्वीकारले याचं खूप समर्पक असं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटीलने दाखवलं. मेघन पटेलला त्यांनी बाद केला आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना चांगली सुरुवात या ठिकाणी प्रमोद म्हात्रेची. प्रमोद म्हात्रे बढ़िया गेंद, पूरी तरह से खोल के रख दिया था बैट्समैन को। अधूरे मन से शॉट खेला था, आधा अधूरा शॉट, आधा अधूरा प्यार और आधा अधूरा ज्ञान, ये तीनों नाकामी की निशानी है। मोबाइल में जहाँ नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। प्रमोद म्हात्रे इस मरतबा नीची बैकलिप का इस्तेमाल, ड्राइव किया कवर्स में, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 1 रन पूरा। आणि 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्या बॅटमधून 4 किंवा 6 येत नाही आहेत तर सिंगल्स डबलच्या साहाय्याने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करावा हवा. हायवेला जर ट्रॅफिक असेल तर गल्लीचा सहारा घेणं कधीही योग्य. स्कोर है इस वक्त चिंजगढ़ का 14 रन 1 विकेट। ओवर नंबर 2 चल रहा है। गेंदबाजी कर रहे हैं प्रमोद म्हात्रे। बाएं हाथ के बैट्समैन महेश नांगड़े के लिए निकल के मारा, बहुत खूबसूरत शॉट, लेकिन बढ़िया फील्डिंग सर्कल में और आउट हो गए, रन आउट बैट्समैन। अंजूर गावात रंगला डाव, क्रिकेटचा धुवाधार, क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान। पूर्णपणे जखडून ठेवलंय या ठिकाणी धनंजय स्पोर्ट्स चिंचगड या संघाला. काय बॉलिंगचा नजराणा पेश केलाय प्रमोद म्हात्रेनं. इसीलिए तो कहा गया है मनीष के एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर। स्कोर इस वक्त 14 रन 2 विकेट। 14 रन 2 विकेट्स डाऊन झाल्या. या डावातले बॉल्स फेकून झालेत एकूण 11 आणि 11 बॉल्समध्ये फक्त 14 धावा. धावसंख्येचा निच्चांक आतापर्यंत पाहायला मिळतोय. हा जो तिसरा सामना आपण खेळतोय केंद्रीय राज्यमंत्री चषक मधला. प्रमोद म्हात्रे, नए बैट्समैन रोशन पाटिल आए। रात काफ़ी रोशन है। राइट आर्म राउंड स्टम्प्स आते हुए इस मरतबा बल्ले के अंदर लगी है, शॉर्ट फाइन लेग पे गई है, कोई रन नहीं। विशाल थे वहाँ पर। बॉलिंग बहुत ही गजब की रही प्रमोद म्हात्रे की दूसरे मैंडेटरी पावर प्ले में, और छत्तीसगढ़ का जो पावर प्ले के कोटे के रन थे वो सिर्फ बने 14, विकेटें गिरी है 2। जर आपण जय हरी रांजोळी संघाचं ॲनालिसिस केलं सर तर तुम्हाला काय वाटते रांजोळी संघ बॅटिंगमध्ये अग्रेसर आहे की बॉलिंगमध्ये अग्रेसर है एज पर पास्ट रिकॉर्ड्स? देखिए राजनौली के पास कोई बड़ा ऐसा फेमस चेहरा नहीं प्रमोद म्हात्रे को छोड़ के, लेकिन ये वो टीम है जो छुपा रुस्तम टीम है। इनकी बैटिंग भी अच्छी है, इनकी बॉलिंग भी अच्छी है और इनकी फील्डिंग भी अच्छी है। आज की रात का ये आखिरी मुकाबला आप देख रहे हैं। कल ओमकार ये बताइए कि रेगुलर का शेड्यूल 11 बजे शुरू होगा। खेल की शुरुआत होती हुई देखिए कुछ टीमें ऐसी है जो परफॉर्मेंस बेसिक पे आगे बढ़ती है। एक्झॅक्टली. आपण त्या चर्चेवर येऊया, पण या षटकानंतर अजून चर्चा आपण चिंचगड संघाची देखील चर्चा आपण करूया या षटकानंतर. धावसंख्या झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 14 धावा 2 गडी बाद. वाड़ा तालुके में बड़ा नाम है छत्तीसगढ़ का। पहली गेंद आड़े बल्ले से खेला है, गेंद को कंट्रोल नहीं है, शॉट में 1 रन बनता हुआ। गेंदबाजी के लिए राहुल केतन म्हात्रे आए, मसल्स गेंदबाज। आणि तुझं जसं मी उल्लेख केला की तो देखील वाडा परिसराचा एक चांगला संघ आहे, पण कागदोपत्री चांगला असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये तुमचा खेळ चांगला असणं गरजेचं आहे.
केतन मात्रे। तालुका क्रिकेट में जौली के प्रेम, बी इंडियन के साहिबान फक्की और केतन मात्रे, ये तीनों मसल गेंदबाज है। केतन बहुत अच्छे ऑलराउंडर है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, सीधा ड्राइव तीर की मानिंद और गेंद निकल गई सीधा वीआईपी के सामने। 4 रन। हो नावाजलेले संघ आले एकापेक्षा एक, हो मैदानात Thank you. उतरले. Now batting innings started by Dhananjay Sports Chisgar, we can say. यस, जूजी ऑफॉली थी और जूजी ऑफॉली देना मानो मनीष ऐसे कि सामने वाले के ब्रेड पे मक्खन लगाना। हुक कर दिया है, गेंद सीधी स्टैंड में। 6 रन, कड़क शॉट। सिक्सर फोडले पायीत कधी पडली विकेट, विद्युत रोषणाईत उजळला डे नाईट क्रिकेट. हो सुकेश डाकी, निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलच्या शक्तीने. छत्तीसगढ़ के बैट्समैन कह रहे हैं कि घर किसका भी हो, छत्तीसगढ़ छा के रहेंगी। इलाका किसी का, धमाका सिर्फ चीजघर का. एक चौकारा आणि चौकाराच्या नंतर एक नवचैतन्य मिळालं आणि त्यानंतर मात्र धावांची भूक काय कमी झाली नाही आणि पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक क्रॉस बॅटेड आलाय आणि त्यानंतर षटकार मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 या आकड्यावर, 25. रोशन पाटिल सामना करे केतन मात्रे का। एक और आसमान में खेला हुआ स्ट्रोक, ये भी जाएंगी बाहर। 6 रन। अंतिम Thank you. विजयी संघाला. तुमचं एक मला वाक्य आठवलं, ताबडतोड जबडातोड फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. यस, ताबड़तोड़ बल्लेबाजी हो रही है। और एक बात मैं आपको कहूँगा कि अगर थोड़ी बहुत नींद यहाँ पर आई थी, अगर राजनौली के फील्डरों को, वो उसकी उनकी उड़ गई है। नाही, आमचे संकेत गुरु खूप चांगलं काम करत आहेत. GTC लाईव्हच्या वतीने खूप चांगले कॅमेरा वर्क, या 7 कॅमेरे या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये GTC लाईव्हने यूज केले. जल्पेश भोईर यांची संकल्पना, त्याच्यासोबतच मिस्टर आशिष भोईर आणि सूरज म्हात्रे खूप चांगल्या पद्धतीने काम GTC लाईव्ह करते गेल्या कित्येक वर्षांपासून. 31 रन हो चुके हैं। वार पलटवार चलता रहेगा। क्रिकेट की ये गर्मा गर्मी देखना ना भूलिए अगले 11 दिनों तक। स्विंग एंड मिस और आउट कॉट बिहाइंड। त्यांना बघाय जमती लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी. त्यांना बघाय जमती लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी. आहे जनतेचा तो थँक्यू. रखवाला. सन्माननीय प्रसाद पाटील जी, जे अंजूर, जे बँकेचे कॅशियर आहे, त्यांचं आगमन झालं आहे. खूप मोठी रोकड त्यांच्यासोबत नेहमीच ते असते आणि ते पैसों से खेलते. यहाँ पे हम लोग क्रिकेट के बल्ले और बॉल से खेलते हैं और हमारे साहब पैसों से खेलते हैं. उनका आगमन हो चुका है. आपका प्रसाद पाटील, आपका बहुत बहुत स्वागत. थँक्यू. सिद्दीक सर, आउटसाइड द ऑफस्टिक छेडखाडी करण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटची बॉटम एज लागले आणि त्यानंतर कॉट बियनच्या सुरुवात फलंदाज बाद. म्हणून कधी कधी बॉलला रीड करून खेळणं गरजेचं आहे. देखिए, 2 सिक्सर 1 चौका आया था, उसके बावजूद वो ऑफ स्टंप के बाहर की गेंद को स्विंग करना चाहते थे। नतीजा निकला कि आउट हो गए। केतन मात्रे राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, पटकी हुई गेंद आने दिया, तिरछे बल्ले से केवल दिशा दी गली में, कोई रन नहीं। 3 ओवर की समाप्ति, रन बने 31, विकेटें गिरी 3। अगले 3 ओवर में क्या होता है, आइए सुनते हैं वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटिल से। धन्यवाद सिद्दीक सर. संध्याकाळचं हे सत्र, रात्रीचं सत्र कसं गेलं कळलंच नाही, कारण मॅचेस तितक्या आज जबरदस्त राहिलेल्या आहे.
तर 5 मॅचेस झाल्या, 4 मॅचेस झाल्या, पण कळलंच नाही कशा झाल्या, कारण मॅचेस इतका चांगला होता, माहोल इतका चांगला होता. काय वेगवेगळं पाहायला मिळालं तर तुम्हाला त्या पायरोलाइट्स पाहायला मिळत आहेत, जे आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. वेगवेगळे प्रेक्षक स्टँड्स आहेत, खूप चांगले खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतात. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खेळाडू कक्ष, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्ष आणि हायड्रोलिकने सुसज्ज असा टॉस बॉक्स तुम्हाला अनुभवायला मिळाला. जे कॅप्टन्स त्या ठिकाणी आले होते त्यांना देखील एक वेगळाच आनंद मिळाला. तर या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन प्रकल्प एवन जोडी करत असते, सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब करत असते आणि त्यातलाच हा विभाग केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय प्रमोद म्हात्रे, राईट आर्म राऊंड. चांगला बॉल होता, शरीरापासून दूरून ड्राईव्ह केलाय बॉलला. वाईड ऑफ लॉंग ऑन रिचमध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉल कलेक्ट करून थ्रो केला जाईल. तोपर्यंत एक धाव मिळते, एका धावेची वाढ आणि आमचे अल्पेश गायकवाड सांगते धावसंख्या झाले 32 धावा, 32 रन्स. जर आपण पूर्ण डावाचा उल्लेख केला तर 2 उत्तुंग षटकार या डावात आणि 3 नेत्रदीपक चौकार. बिल्कुल, लेकिन जिस तरह रात की रोशनी देर रात ये मैच हो रहा है, तो मनीष मुझे लगता है कि 60+ वन ऑफ द फाइटिंग टोटल. एक्झॅक्टली. आणि त्या ठिकाणी तर प्रयत्न करतायत चिंचगडचे खेळाडू. त्यावेळेस खूप चांगली ऑफ ड्राईव्ह आहे, लॉफ्ट करायचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे आणि सापळ्यामध्ये मात्र फलंदाज अडकलाय आणि बाद होतोय आणि चौथा हादरा बसतोय टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगड. नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आणि साहेबांनी देखील किती चांगलं वक्तव्य केलंय की 26 बाईक्स आहेत आणि 5वा, 6वा, 7व्या, 8व्या क्रमांकाला देखील एक बाईक देऊ द्या आणि त्यांचा मात्र या ठिकाणी दृढ निश्चय नक्कीच एवन जोडी पूर्ण करतील. सिद्दीक सर. यस, इसलिए तो 2022 है और 30 बाइक है. सिद्दीक सर देखीलच वेगळ्या वेगळ्या मूडमध्ये नेहमीच असताना आपण पाहिलंय आणि नेहमीच क्रिकेटसाठी डेडिकेट राहिले. 28 वर्षांचा तो अनुभव प्रत्येक टुर्नामेंटला ते शेअर करत असतात आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत. योगा वगैरे जेव्हा BC पूजा टुर्नामेंट असतं आम्ही नेहमीच ऐकत असतो, कुठला ना कुठला रेकॉर्ड त्यांच्या मुखातून आम्हाला कुठल्या तरी मॅचला ऐकायला मिळतो. सिद्दीक सर हे मेमरी शार्प आहे. कुठली किती टेराबाईटची चिप त्यांच्या डोक्यामध्ये फिट केलं आहे हे देखील पाहणं तितकं गरजेचं आहे. प्रमोद म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर त्यांच्या होते, राईट आर्म राऊंड विकेट स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच आशिष पाटील धनंजय स्पोर्ट्स चिंचगडकडून. फुल लेनचा बॉल होता. हाऊ डिड यू मिस दॅट अपॉर्च्युनिटी? सिद्दीक सर खूप कमी वेळा अशी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते. यस, इन द एयर बीट किया तो वहाँ पर फुल टॉस गेंद थी और देखिए कहीं भी पैर नहीं चल रहे. क्रिस बॉक्स से शॉट खेला था, पैरों में हरकत नहीं थी. प्रमोद म्हात्रे राईट आर्म राऊंड विकेट. धावसंख्या झालेली आहे 32 धावा, 32 रन्स. चांगला बॉल होता, फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चांगला स्टॉप एकदा मिळेल. एका धावेची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजेच 33 या आकड्यावर. आमचे अल्पेश गायकवाड खूप चांगली स्कोरिंग करतात. रात्रीचं सत्र आहे तरी देखील त्यांच्या डोळ्यावर काही झोप नाही आहे. हे असते क्रिकेटबद्दल प्रेम आणि असलं देखील पाहिजे. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉटम एंडचा वापर करून बॉलला उडवलाय डीप मिड विकेट सीमा रेषा पार. रात्रीची झोप उडवणारा दमदार षटकार. बिल्कुल, बहुत खूबसूरत शॉट. ये देखिए बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल और गेंद आउट ऑफ पार्क, नीट एंड क्लीन पिकअप, 6 रन. धावसंख्या 39 झाल्या. पिकअप पकडलाय आणि हा पिकअप मात्र तसाच अबाधित ठेवणं गरजेचं आहे. जसं सिद्दीक सरांनी उल्लेख केला, रात्रीच्या सत्रामध्ये कमीत कमी 60 धावा यायला पाहिजेत आणि त्यासाठी मात्र प्रत्येक षटकामध्ये असे 1-2 मोठे स्ट्रोक्स येणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि प्रमोद म्हात्रेच्या विरोधात हल्ला चढवलाय, मजबूत कोडी तोडण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा उडवलाय लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे जाणारा मस्तक पे दस्तक दमदार असरदार षटकार. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण, कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान. अद्भुत शॉट.
मानो थोड़ी देर के लिए ऐसा लगा हो कि शॉट को एबी डिविलियर्स ने खेला हो, केवल टाइमिंग के बलबूते पे खेला हुआ स्ट्रोक, हम कह सकते हैं एफर्टलेस शॉट. बॅक टू बॅक 2 आलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धनंजय स्पोर्ट्स चिंचगड या संघाची, ती म्हणजेच 45 धावा 4 गडी बाद. अब चिंताएं बढ़ती हुई यहाँ पर जे राजनौली की जिस तरह से रन आ रहे, चिंता तर वाढेलच कारण आता कुठे ते बॅटर्स जे आहेत ते सेट झाले आहेत. कारण राहुल अहिरे जो फलंदाज होता जो 3ऱ्या क्रमांकावर आला तो आता सेट झालाय. आशिष पटेल त्याला 7 जर मिळाली तर अजून धावांचा उच्चांक गाठू शकेल धनंजय स्पोर्ट्स चिंचगड. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय अक्षय पाटील म्हणजेच बबलू टायगर. बबलू टायगरला मात्र 5व्या क्रमांकावर बोलवण्यात आलेला आहे विकेटचा शोध घेण्यासाठी. यस, देखना है कि ये गेंदबाज कितने इफेक्टिव रहते हैं. नाही नेहमीच तो इफेक्टिव्ह राहिला आहे, आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे. कारण बबलू टायगर हा स्लॉग ओव्हर एक्सपर्ट आहे. जय हरी रानू या टीमचा पाहूया ती एक्सपर्टी या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळेल का, विकेटचा शोध घेतला जाईल का. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय आशिष पाटील. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, यावेळेस मात्र टॉपेज घेऊन बॉल गोलंदाजाच्या हातामध्ये विसावतोय. इझी कॅच बाय बबलू टायगर. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये उमाला. लोकनेते दानशूर त्यांच्या वरी सारी मदार. लोकनेते बल्ले का मुंह पहले ही बंद कर दिया और यही कारण था कि आउट हो गए बैट्समैन. पूना बुलढाणा शॉट. रुपेश मडवी देखील या ठिकाणी एन्जॉय करतात. जबरदस्त मंडप डेकोरेटिंगचा अनुभव आहे आणि तंत्रशुद्ध असं मंडप डेकोरेटिंग नेहमीच. नाम भी बहुत बढ़िया रखा है, स्वर्ण गंगा. स्वरगंगा डेकोरेटर्स. रात्रीच्या घुमघुमत्या थंडीमध्ये मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत. धावसंख्या झाले ती म्हणजेच 45 धावा 45 रन्स ऑन बोर्ड. बबलू टायगरने मात्र दाखवलंय की स्लॉगर एक्सट काय असते. यस, बहुत बढ़िया गेंद थी और एलिवेशन नहीं बना पाए थे. बल्ले का मुंह जल्दी से बंद कर लिया था. या सर्व गोष्टी अभ्यासाच्या आहेत आणि सरावाच्या आहेत आणि त्याचवेळे मात्र जास्तीत जास्त स्पर्धात्मक क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. फक्त घरच्या मैदान न खेळता जास्तीत जास्त बाहेर जर तुम्ही खेळलात तर या सर्व गोष्टी देखील तुम्हाला शिकता येतात. बबलू टायगर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. स्पिन अटॅक घेऊन लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बाहेरच्या दिशेने टोल खूप चांगल्या पद्धतीने पण मात्र अँगलचा वापर तर करतोय आणि ते स्पिन मिळतोय त्याचमुळे बॉल जास्त टर्न होतोय, वाईड बॉल मिळतोय. यस, दूर रखा था वहां पर. देखिए, आप देर रात गेंदबाजी करते हैं तो आपको विकेट के करीबी गेंदों को रखना चाहिए. व्हेरी गुड, वेल सेड सर. एक्सपिरियन्स तो बोलतोय तुमचा. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉटम एज घेऊन बॉल जातोय गली रिजनमध्ये. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. नो चान्स फॉर बॅटर टू रन. डॉट बॉल. जगह नहीं थी शॉट खेलने के लिए, कट शॉट खेलना चाहते थे. चांगला अभ्यास बबलू टायगरने आतापर्यंत हे षटक हाताळताना फक्त 1 धाव खर्च केली, ते देखील वाईडची. 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळल्यात आणि जखडून ठेवल्या फलंदाजांना. संकेत नांगरे यावेळेस बॉल हवेत आहे. मिस्टाई मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑन मधून आणि लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत एकदा पूर्ण करण्याची संधी मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 47 याकडे. 47 रन्स ऑन बोर्ड. देखिए मनीष, बची हुई गेंदों में 10 से 12 रन आएंगे तो ये मैच बहुत ही कट टू कट जा सकता है. एक्झॅक्टली, कारण आपण अजूनही चिंचगड संघाला अंडर एस्टिमेट करून चालणार नाहीये. कारण ते देखील जिंकण्याचं स्वप्न घेऊन इतका दूरचा प्रवास करून आलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे देखील इक्वल चान्सेस आहेत हा सामना जिंकण्याचे. बबलू टायगर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच राहुल अहिरे. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. डीप मिड विकेट रीच आहे मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि इझी कॅच कंप्लीट करतोय. आणि जो फलंदाज मात्र डोकं वर काढत होता त्याला थांबवण्याचं, त्याला पांगवण्याचं काम करतो बबलू टायगर. राहुल अहिरे बॅक टू डगआउट. पुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतरून गेला दिल्लीच्या तख्ताला. मंत्री झाला
कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. तर सर्व जे सेट बॅटर्स होते त्याला आता बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे जय हरी रांजणिया संघ. आणि आता संकेत नांगरेला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय 8व्या क्रमांकावर आतिश गायकवाड, जो नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि स्ट्राईक एंडला असेल संकेत नांगरे. धावसंख्या झाले धनंजय स्पोर्ट्स चिंचघरची 47 धावा, 47 रन्स ऑन बोर्ड. बबलू टायगर यावेळेस मात्र ऑन साइडला स्विंग केलंय, गॅप मध्ये बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. दमदार असरदार केंद्रीय राज्यमंत्री चषक षटकार. झेंडा पडकला तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला. पहिला विजयाचा झेंडा पडकला तरुण सरपंच. चांगल्या पद्धतीने धावसंख्या जोडवण्यामध्ये यशस्वी होते. सुरुवातीला वाटलं होतं की कुठेतरी अधिराज्य गाजवेल आणि जय हरी रांजणोळी संघ 40 ते 45 धावांमध्ये थांबवेल धनंजय स्पोर्ट्स चिंचघर या संघाला. पण मात्र त्या विपरीत जबरदस्त बॅटिंग लाईनअप तुम्हाला पाहायला मिळते चिंचघर संघाची, कारण 7व्या 8व्या क्रमांकाचे फलंदाज देखील त्या ठिकाणी षटकार ठोकतायत. ऑफस्टिकच्या बाहेर परफेक्ट पिचिंग आहे, एक्झिक्युशन देखील तितकंच प्रॉपर आणि रिझल्ट देखील जय हरी रांजणोळी संघाच्या खात्यामध्ये राहतोय. आणि अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धनंजय स्पोर्ट्स चिंचघरची पाहायला मिळते ती म्हणजेच 6 गडी बाद 53 धावा, 53 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स आफ्टर 5. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलर कोण असेल, कारण आता तुम्ही प्रमोदला यूज केलेला आहे, केतनला यूज केलंय, अक्षयला यूज केलंय, तर आता मात्र शेवटचं ऑप्शन कुठला असेल. जास्त चर्चा करू नका, बघा आपल्याकडे वेळ नाही आहे. 27 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. तर मी विनंती करतो की लगेच आपण नवीन बॉलर पाठवून द्यायचा आणि फिल्डर्सने आपापली जागा घ्यायची. काय जबरदस्त नेतृदीपक असं हे नियोजन पाहायला मिळते. चला शेवटचा सामना आज होणार आहे. उत्तन बॉईज ही लास्ट मॅच. माफ करा दिलगिरी व्यक्त करूया. झोप उडाली असेल तुमची नाही का? आमचं कामच आहे झोप उडवणं. तर हा आजच्या या शेड्यूलचा शेवटचा सामना असणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता वेळापत्रक सकाळी चालू होणार आहे. आणि जी आजची मॅच प्रलंबित आहे ती 28 तारखेला 4 वाजता. जी आजची मॅच प्रलंबित आहे शेळूमाता वळभ आणि उत्तन बॉईज उत्तन ही 28 तारखेला संध्याकाळी 4 वाजता शेड्यूल केलेली आहे. तर दोन्ही संघांनी त्याची दखल घ्यायची आहे, कारण तुमच्यासाठी देखील हा वेळ महत्त्वाचा आहे, पण आम्हाला देखील तुम्हाला एक फेअर गेम खेळवायचा आहे. त्यामुळे तुम्ही देखील सहकार्य कराल अशी अपेक्षा आपण करतोय. धन्यवाद उत्तन बॉईज उत्तन आणि धन्यवाद शेळूमाता वळभ. चला मॅच ऑन करायचं आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये मार्गस्थ करण्यासाठी बॉलर येतो बॉलिंग मार्कवर दीपक चौरसिया आणि स्ट्राईकवर बॅटर असणार आहेत म्हणजेच आतिश गायकवाड आणि आमचे स्कोरर आहेत अल्पेश गायकवाड. चला मॅच ऑन. शेवटचं षटक निर्णायक षटक स्लॉग ओव्हर. बॉलिंग ट्रॅकवर असेल दीपक. ज्ञानेश्वर मुकादम मात्र थोडीशी रेस्ट घेत आहेत. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न, हाफ हँडेड पूल आहे. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल डीप मिड विकेट रिजन मध्ये. धावाची संधी चालून आली होती, चान्स मिस केलाय. बघा कलेक्शन जर प्रॉपर झालं असतं तर 1 धाव खर्च झाली असती आणि 1 विकेट देखील मिळू शकला असता. एखाद्या वेळची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 55 या आकड्यावर. 55 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स धनंजय स्पोर्ट्स चिंचघर. दीपक चौरसिया स्ट्राईकवर आहे आतिश. फुलटॉस बॉल आहे, उडवलाय, बॉल जातोय सीमा रेषा पार. आगरी भाषेत सांगायचं झालं तर जामबारी षटकार साधावा. लोकसभेत आवाज हा घुमला, नाव दीपांचं द्या नावी मुंबईच्या एअरपोर्टला. लोकसभेत आवाज हा घुमला. 6ची वाढ झालेली आहे. धावसंख्या जाते आता 61 या आकड्यावर. बघा सुरुवातीला स्लो अँड स्टेडी होते, पण त्यानंतर आता मात्र काय क्विक रिस्पॉन्स या ठिकाणी बॅटर्सचा पाहायला मिळतोय. आणि चिंचघर संघ
पॅकेज घेऊन आलाय, बॅटर्सचा पॅकेज घेऊन आलाय. कारण आता 8व्या क्रमांकावर आलेला आतिश देखील षटकार ठोकतोय आणि 7व्या क्रमांकावर आलेला संकेत सुद्धा षटकार ठोकतोय. म्हणजे धावांची भूक काय अजूनही कमी होत नाहीये धनंजय स्पोर्ट्स चिंचगड या संघाची. धावसंख्या आता झाली या 6 धावांच्या मदतीनं 61 धावा. बॉलिंग ट्रॅकवर दीपक तयार. पुन्हा एकदा चांगली ऑन ड्राईव्ह आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. वाईड ऑफ लॉंग ऑनला बॉल कलेक्ट करून फेक करेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जाते कारण दूरवरच्या एंडला थ्रो केला होता. 2ची वाढ धावसंख्या 63 झाली आणि आता मात्र कुठेतरी खेळाडू कक्षांमध्ये देखील आवाज यायला सुरुवात झाली. जो आवाज 3 षटकापासून कमी होता, पण जसे षटकार यायला लागले ते नवचैतन्य पॅव्हलियन बॉक्समध्ये आलं आणि कुठेतरी त्यांना जाणवलं की आपण एका चांगल्या पोझिशनमध्ये जाऊन पोहोचतोय. म्हणून मग कुठेतरी चेअरअप करतात आपल्या बॅटर्सला. बॉलर तयार दीपक चौरसिया. स्ट्राईकवर असेल आतिश गायकवाड. धावसंख्या झालेली आहे 63 धावा. 63 बॉल्स फेकून झाले या षटकातले 3. अजूनही 3 बॉल्स बाकी आहेत. स्लोवर 1 गुड चॉईस. बट दिशेवरचं नियंत्रण देखील असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही आउट कटर बॉल हाताळताय त्यावेळेस मतलब पिचिंग कुठे आहे आणि आपला बॉल किती बाहेरच्या दिशेने टर्न होणार आहे हा अभ्यास देखील बॉलरला असायला हवा. त्या ठिकाणी मात्र चुकामुक झाली. एकदा वाईडची मिळते. धावसंख्या 64 जाईल. 64 रन्स. बॉलर तयार होतोय दीपक चौरसिया. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक नाहीये मिड विकेटला. डीपमधून क्षेत्राच्या पुढे येईपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. या ठिकाणी मात्र आता कुठेतरी घाई गडबड केली नाहीये. फक्त एकाच धावावर समाधान व्यक्त केले जाते. धावसंख्या जाते ती म्हणजेच 65 या आकड्यावर. 65 रन्स. अजूनही बॉल शिल्लक आहेत 2. 70 ओलांडेल का हा देखील प्रश्न माझ्या मनामध्ये आलेला आहे आणि त्या प्रश्नाचा उत्तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मिळेल. GTC लाईव्हची टीम डोळ्यात तेल घालून काम करते. खरं तर आमच्या एडिटिंग रूममध्ये भूपेश कराळे देखील आहेत. ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र कुठेतरी झेल होऊ शकला असता पण व्यवस्थित बॉल कलेक्ट करता येत नाही. पण धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. जितकासा भुर्दंड बसत नाही. एका धावेची वाढ तर होईल. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या जाते ते म्हणजेच 66 आकड्यावर. 66. हो क्रिकेटची पंढरी जणू अवतरली अंजुरी गावात. आहो खासदार चषक 2020 रंगला मोठ्या जोशात. टेनिस क्रिकेटचा हा बिग शो आहे क्रिकेटपटूंची जान. टेनिस क्रिकेटचा हा बिग शो. आणि नवीन बॅटरवर 9व्या क्रमांकावर जय नांगरे नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आणि स्ट्राईकवर सिक्सर हिटर बॅटर आतिश गायकवाड. धावसंख्या झाले धनंजय स्पोर्ट्स चिंचगड या संघाची 66 धावा. 66 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. मिस टाइम आहे. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि कॅच कलेक्ट करतोय आणि शेवट गोड होतो या ठिकाणी. जय हरी रांजणू या संघाचा 6 षटकांची समाप्ती आणि 6 षटकांच्या समाप्तीने धावा लावल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये 66 धावा आणि जिंकण्यासाठी 36 बॉलमध्ये 67 धावा पूर्ण कराव्या लागतील जय हरी रांजणू संघाला. आणि जसा पुढचा डाव सुरू होईल आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करणार आहोत ओमकारजी शेट्टे आणि अजय जिगर त्यांना. घेऊ एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. टेनिस क्रिकेटचा हा बिग शो आहे क्रिकेट प्रेमींची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. कुणी यॉर्कर वरती मारलाय सिक्सर जोजीचा वही कहलाता सिकंदर. हेलिकॉप्टर शॉट ने मारलाय सिक्सर जोजीचा वही कहलाता सिकंदर. कुणी गुगली टाकून क्लीन बॉल करून हॅट्रिक मारून झाला कलंदर. थँक्यू सो मच मनीषजी पाटील आज भाईंदरवरून या स्पर्धेमध्ये आले. पुन्हा एकदा ते आपल्यासोबत जॉईन होतील मधल्या टप्प्यामध्ये. ते जाऊया आपण मैदानाकडे. जहरी रांजणोळी आणि त्यांच्या विरुद्ध धनंजय स्पोर्ट्स चिंचगड या नावानं वाडा बेल्टमधली टीम आहे.
आणि भिवंडी बेल्टमधली टीम तुम्ही पाहता ती म्हणजे जहरी रांजनोळी, जी मागच्या खासदार चषकाची रनरअप कॉम्बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईन होत आहेत. समालोचन क्षेत्रातील एक अग्रमानांकित असं नाव सिद्दीकजी भावे सर आणि स्कोरर आहेत अल्पेश गायकवाड आणि GTCचे संकेत. काय म्हणाल भावे सर, आतापर्यंत आपण पाहिलं तर लक्ष चांगलं सेट झालं. फायनली 66 बनलेत, 67 करायच्यात टीम रांजनोलीला. एवन जोडीचे निलेश दादा देखील कॉम्बॉक्समध्ये आपल्या सोबतीनं जॉईन आहेत. देखिए नीलेश पाटिल साहब एक ऐसे व्यक्ति है जो सभी के करीब जाते हैं और सभी से अच्छे से पेश आते हैं. 67 रन मेरा अपना मानना है. देर रात हुई है, ड्यू फैक्टर भी काम करेगा. एक अच्छा टोटल यहाँ पे रखा है छत्तीसगढ़ ने. JRD राजनौली आपको ओपनर भेजना है और तालियों की गूंज में दोनों ओपनर आते हुए 11.13 का आस्किंग रन रेट है. आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022. खेल की शुरुआत होती भी देर रात आप सभी का हार्दिक स्वागत है. ये क्रिकेट का शो, ये क्रिकेट का कुंभ मेला, ये क्रिकेट का अद्भुत शो जारी व सारी रहेगा 5 मार्च तक. बने रहे हमारे साथ केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 में. मेरे साथ देर रात ओमकार शेट्टी जुड़ चुके हैं. खेल की शुरुआत देखना है कि छत्तीसगढ़ की तरफ से कौन से गेंदबाज आते हैं. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए प्रमोद मात्रे ओपन करने के लिए. मयूर डाकी थोडं फास्ट रिपोर्ट करायचं आहे. थोडंसं तांत्रिक अडचण आहे, त्यामुळे मॅच 2 मिनिटं थांबवायची आहे. काही क्षणात लगेचच आम्ही तुम्हाला सिग्नल करू तसं आपण सामना प्ले करणार आहोत. टार्गेट आहे 67 रनचं. सलामीची जोडी देखील इंटर झाली आहे. खेल की शुरुआत होती हुई प्रमोद मात्रे और उनके साथ बैट्समैन जीतू चौधरी. लक्ष्य छत्तीसगढ़ ने बहुत अच्छा बना लिया है. छत्तीसगढ़ के जो मिडल ऑर्डर बैट्समैन थे उन्होंने अच्छी बल्लेबाजी की. धनराज गोरसईवरनं आपल्यासोबत जॉईन झालेत, त्यांचं देखील करूयात आपण वेलकम स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण जी चर्चा करतो ना कुठे झोपतं भिवंडी शहर, अगदी ते देखील तितकंच खरं आहे. 2:30 वाजलेत रात्रीचे आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच अजून इथनं जवळजवळ आपल्याला 30 ते 32 मिनटं क्रिकेट पाहायला मिळेल. लक्षातसुद्धा धनंजय स्पोर्ट्स चिंचगड 6 षटकं टाकायची आहेत. वेळ फारसा घेऊ नका. 30 मिनटं तुम्हाला दिली आहेत. 2 मिनटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट ड्रिंक ब्रेक आहे. 32 मिनिटामध्ये तुम्हाला काही करून ही 6 षटकं पूर्ण करायची आहेत. लक्ष फार चांगलं सेट झालं आहे आणि चिंचगडकडे जी गोलंदाजी आहे त्यांच्या बॉलिंग युनिटनुसार ते म्हणतील की आपण एक फार मोठं लक्ष या ठिकाणी उभारलं आहे. यस, खेल की शुरुआत करना है. चला रे बाबा, इचारान इचारान जिंदगी खपली, अवर भूमिल हल्ले तवर सुकट खपली. खेल की शुरुआत होती भी के लिए मेघन पाटिल, छत्तीसगढ़ के मशहूर ऑलराउंडर, सामना करेंगे भिवंडी के मशहूर ऑलराउंडर प्रमोद मात्रे. प्रमोद मात्रे नजरेसमोर जरी आला ना
तरी भिवंडी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाची आठवण होते. AB स्पोर्ट्स खाडीपार या टीमसाठी त्यांना जी बॅटिंग केली ना, विवेक शिलाच्या अगेन्स्ट त्यांना मारलेला फ्लिक ऑफ दी रेस बॅकवर्ड स्कोरलेला चौकार, इथनं मला 20 वर्षानंतर जरी तुम्ही विचारला ना, तो कदापि विसरणार नाही. अंपायरचा ग्रीन सिग्नल, टाइम आम्ही मॅच करतोय. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. आणि पहिले षटक घेऊन बॉल तैयार आहे. मेगन इस मरतबा कट करने की कोशिश, बल्ले के ऊपर से चली गई विकेट कीपर के पास. बढ़िया आशीर्वाद मेगन पाटिल की. मेगन VIP एंड से फील्ड की जमावट, शॉट थर्मेन, डीपिच गली, पॉइंट कवर मिड ऑफ, स्क्वायर लेग और शॉर्ट फाइन लेग घेरे के अंदर. मेगन मुड़ते हुए प्रमोद को आगे रखा, इनफील्ड के ऊपर से बहुत ही खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव. और ये देखिए रिले फील्डिंग वहां पर अपनी टीम के लिए. 1 रन बचा लिया वहां पर फील्डर ने. क्या शॉट खेला था और क्या फील्डिंग भी हुई थी. लाजवाब क्रिकेट. 3 रन से खाता खुला प्रमोद मात्रे का, खाता खुला JRE राजनौली का. 3 रन बिना किसी विकेट के 67 के लक्ष्य का पीछा कर रही है JRE राजनौली. कल रेगुलर क्रिकेट का शेड्यूल ठीक 11 बजे शुरू होगा. मेगन पाटिल VIP एंड से 9:15 बजे 40+ गोल्डी क्रिकेट. और A1 जोड़ी भी खेलती है, मुझे पता है. और कौन होगा जो ये कप नहीं खेलना चाहेगा. मेगन अभी तक बांधे रखा है बैट्समैन को जीतू चौधरी के लिए. बढ़िया अगेन विकेटों के ऊपर से चली गई और इसे कहते हैं चुरा लिया है तुमने जो रन को. लेग बाय. लेकिन बॉलिंग बहुत अच्छी हो रही है और कहीं ना कहीं ओमकार अब गेंदें रुक कर आ रही, इसलिए शॉट बनाना इतना आसान भी नहीं रहेगा. कुल स्कोर है 4 रन बिना किसी विकेट के. मैंडेटरी पावर प्ले में पावरफुल गेंदबाजी कर रहे मेगन पाटिल. मेगन प्रमोद मात्रे के लिए. इस मरतबा ऑन द राइज खेला है, पीछे खिलाड़ी, गेंद गैप में ट्रैवल होती हुई 6 रन. नाप तोल के मारा हुआ सिक्सर. लोक सारी अशी थटत होते, एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला. सारा महाराष्ट्र मानतोय त्यांना, कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. अंपायर ने तीसरे अंपायर को पूछा है कि सिक्सर है या चौका है. 4 रन चौकार मेल. 4 रन. बिग पार्टनर अंपायर ने अपना निर्णय चेंज किया. चौकी की मदद से 8 पे पहुंचा है स्कोर JRE राजनौली का. और 8 रन बिना कोई विकेट के. आणि बनवायच्या त्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 11पेक्षा सरासरी थोडी जास्त हवी आहे. 6 षटकं आणि 67 धावा. सुरुवात आपण पाहिली तर आतापर्यंत झालेत. मागच्या 5 बॉलचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावा फलकावरती 8 आणि पहिलं षटक त्या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज मेगन पाटील. जी ताकद आहे खरं तर या चिंचगड संघाची. आणि मेगन पाटील एक असा खेळाडू आहे ज्यानं अनेक वर्ष वाडा क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं. तर त्याच्या ओव्हरमध्ये 8 धावा म्हटलं तर आपण म्हणू शकतोय की सध्या एक चांगली सुरुवात आहे. पाहिजे इथला मॅचचा शेवट कशा प्रकारे असेल. JRE राजनौली गतवर्षी रनरअप, यावर्षी चॅम्पियन बनण्याची स्वप्न घेऊन प्रत्येक टीम उतरते. पाहिजे त्यांचा प्रवास कुठपर्यंत सुरू राहणार आहे की चिंचगड टीम या स्पर्धेतलं आपलं विजयाचं अकाउंट ओपन करेल 2022च्या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये. देखिए इस वक्त भारतीय समय के अनुसार मध्य रात्रि के 2:36 हुआ चाहते हैं.
खेल की शुरुआत होती हुई समय में कॉपरेट करें प्लीज। अभी भी स्टैंड में काफी दर्शक हैं। खेल की शुरुआत होती हुई मेघन पाटिल सामना करेंगे प्रमोद। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं प्रमोद, 3 गेंदों में 7 रन बनाए। प्रमोद इतना तिरछा खड़े रहते हैं मानो गेंदबाज मिड विकेट से आ रहा हो। इस मर्तबा ऑन द राइज खेला था, गेंद पहले स्लिप में पहुंची थी पहले बाउंस पर, 1 रन। 1 ओवर की समाप्ति, रन बने 9 बिना कोई विकेट के। 5 ओवर बचे और यहाँ से जो रन है वो चाहिए 58। अब आस्किंग रन रेट और बढ़ गया है। खेल की शुरुआत होती हुई दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए रोशन पाटिल को बुलाया गया है, जिन्होंने बल्लेबाजी बहुत अच्छी की थी। सामना करेंगे प्रमोद मात्रे। रोशन पाटिल लोधा एंड से गेंदबाजी कर रहे, राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए, लेफ्ट आर्म राउंड द स्टंप, ड्राइव किया, बॉलर बैक ड्राइव। जब तक के फील्डर पहुंचते, तेज रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन पूरे। कमाल का क्रिकेट आप देख रहे हैं, 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 11 पे पहुंचा है। 11 विदाउट लॉस। रोशन पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स आते हुए, प्रमोद को ड्राइव किया डाउन द ग्राउंड, बहुत खूबसूरत शॉट। गेंद 2 खिलाड़ियों की दरार से फरार, 4 रन। ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, देखभाल के बल्लेबाजी कर रहे हैं प्रमोद मात्रे। कुल स्कोर 15 रन बिना किसी विकेट के, 15 विदाउट लॉस। रोशन पाटिल फुल टॉस गेंद, फिर करारा स्ट्रोक, लॉन्ग ऑन मौजूद है, 1 रन बनता हुआ। ये देखिए ओवर थ्रो और 2 रन पूरे किए बैट्समैन ने। भाग मिक्का भाग, इस तरह की रनिंग बिटवीन द विकेट हो रही है और रन बल्लेबाज हिरन बन रहे। 17 रन बिना कोई विकेट के, ओवर नंबर 2 का खेल चलता हुआ। यहां से 50 रन चाहिए। महंगे साबित हो रहे हैं। 3 गेंदों पे 8 रन दिए रोशन पाटिल ने। रोशन पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, जड़ में गेंद की थी, बल्ले के बॉटम से खदेड़ा,
1 रन, 18 रन बिना कोई विकेट के, 18 विदाउट लॉस। रोशन पाटिल, इस मरतबा बहुत ही इम्प्रूव तरीके से खेला, 3 रन अपने टीम के लिए बचाए वहां पर फील्डर ने। जय थे वहां पर, जय नागड़े ने 3 रन अपने टीम के लिए बचाए, सर्कल में फील्डिंग कर रहे थे। 19 रन। ऐसे लग रहा है कि मुकाबला बहुत ही कट टू कट जाएगा। इस मरतबा ड्राइव किया गया इनको लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, 1 रन, बढ़िया फील्डिंग। 2 ओवर की समाप्ति, 20 रन में बचे हुए 4 ओवर में यहाँ से 47 रन चाहिए। मैच अभी भी बराबरी पे चलता हुआ। पिछले खासदार कप की रनर्स टीम है जे राजनौली, उससे पहले खासदार कप को घोड़सई बी ने जीता था, रनर्स थी माहौल गांव। क्या लगता है ओमकार, 4 ओवर 47, लग रहा है कि मैच 3 बजे के बाद तक चलेगा। मॅच तर रात्रीच्या 3 नंतर चालेल. मग चर्चा वर्षाच्या 365 दिवस रात्री, कारण मैदानावरती तुम्ही खेळताय केंद्रीय राज्यमंत्री चषक, मग वेळ काय आहे ते बघून चालणार नाही. कारण वेळ आहे ना भावे सर कधीच कुणासाठी थांबत नाही. टाइम इज मनी. मग आता पैशापेक्षा जास्त किंमत ही वेळेची असते, कारण ती एकदा गेली की परत कधीच येत नाही. यस, देखिए आप अपने चाहने वाले को अगर घड़ी दे और समय ना दे तो घड़ी देना बेमाने है। लेकिन यहाँ पर गेंदबाजी के लिए मेगन पाटिल को कंटिन्यू रखा गया है, क्योंकि छत्तीसगढ़ की कैप्टन को भी पता है कि मैच कहीं भी जा सकता है। मेगन समय ले रहे हैं, पावर प्ले खत्म हो गया है, फील्डिंग को खोल दिया गया है। 4 खिलाड़ी सर्कल के अंदर, मौत को पुल, और क्या पावरफुल, यस, 6 रन। हा षटकार आलाय, स्ट्रोक, हा षटकार आलाय आणि त्यानंतर आपण फटका पाहू. शॉर्ट ऑफ लेन पूल केला. मैदानावरती सिद्दीकजी सर सध्या थोडंसं धुकं आलं आहे. मात्र प्रमोद म्हात्रे काय फरक पडतं या सगळ्या गोष्टींचा, आणि तो अशा कंडिशन्सला जी सध्या बॅटिंग करतोय ना, ती पाहिल्यानंतर मी फक्त एवढंच म्हणेल, धुकं काय, तुफानाला पेलून बसलोय मी. वादळाची भीती आता मला मुलीच वाटत नाही. आणि 24व्यावरती इंडिव्हिज्युअल तो पोहोचला आहे या षटकारानं, आणि त्यानं स्वागत केलं मेगन पाटीलचं. सुरुवातीला मेगननं त्याचं केलं डॉट बॉलनं, आणि मेगन जब भी सेकंड स्पेलमध्ये आला तभी मेगनला प्रमोद म्हात्रेनं सांगितलं, आपका भी करेंगे भाई स्वैग से स्वागत. यस, देखिए जितने सीनियर खिलाड़ी है, ओमकार, चाहे दीपक मडवी हो, संतोष मडवी हो, प्रमोद हो, यशपाल हो, इनका क्रिकेट ज़्यादा निकल रहा है. इस मरतबा एज लगा, दूर से खेले, आउट हो गए प्रमोद म्हात्रे. बड़ा झटका. आणि हा घरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये उमाल्या. लोकनेते दानशूर त्यांच्या वरी सारी मदार, लोकनेते दानशूर त्यांच्या वरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील. बहुत बढ़िया बल्लेबाजी के बाद आउट हुए प्रमोद म्हात्रे.
स्टार्ट तो उन्होंने बहुत अच्छा दिया है। ये देखिए नेविया गेंद दिखाई जा रही है जिससे ये केंद्रीय राज्य मंत्री चषक खेला जा रहा है। आणि बॉल कुणाच्या हातात आहे ज्यांनी ही क्रिकेट स्पर्धा भरवली आहे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके हसता चेहरा आणि राजासारखा एक नवाबी रुबाब निलेशजी पाडल प्रदीपजी डाकी ते देखील मॅचला एन्जॉय करतात जितकी रात्र आणि जितके विषय गंभीर तिथे प्रदीप डाकी मात्र खंबीर राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए ओ स्विंगिंग यॉर्कर अच्छा स्वागत किया है। इस बीच ओवर थ्रो हुआ है और 2 रन हुए। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ राजनौली का पहुंचा है 28 रन। लेग बाय का इशारा अंपायर का 28 रन। मैच अभी भी बना हुआ है। क्या बल्लेबाजी की प्रमोद मात्रे ने 24 रन बनाए। दीपक मडवी, संतोष मडवी, प्रमोद मात्रे, यशपाल, इनकी उम्रें जैसी जैसी बढ़ रही है इनका क्रिकेट और अच्छा होता जा रहा है। फुल टॉस गेंद नीचे बैकली पीछे खिलाड़ी एक और झटका लगता हुआ और आउट होके जा रहे हैं बैट्समैन प्रमोद जीतू चौधरी आणि फार लवकर आता विकेट्स कॅरी करतो मेगन आणि नुकतंच आपण म्हणालो ना की त्याचं स्वागत झालं त्यांना देखील सांगितलं सबर करो अब मेरी बारी भी आणि बाकी आहे याचंच तर नाव क्रिकेट आहे वार पलटवार सातत्यानं कमबॅक कधी यश कधी अपयश कधी सुख दुःख या सगळ्या गोष्टी सातत्यानं येणार आहेत फक्त महत्त्वाचं या मॅचचा शेवटचा बॉल आणि त्याचा रिझल्ट काय असेल टीमची टोटल स्कोरकार्डवरती पाहिली तर 28 2.4 षटकांचा खेळ झाला आहे सलामीची जोडी बाहेर झाली आहे आणि मैदानाच्या आत न्यू बॅटर इंटर झाला आहे केतन म्हात्रे नंबर 4 वरती पिंच हिटर है पावर हिटिंग करते हैं केतन मात्रे मेगन पाटिल केतन को इस मरतबा अजीब व गरीब शॉट बैकफुट पे जाके फोर्स किया लॉन्ग ऑन पे 1 रन स्कोर 29 रन 2 विकेट। यहाँ से 41 रन और चाहिए 38 रन और चाहिए। लेग कटर फंस गए जाल में वहां पर बैट्समैन। 3 ओवर की समाप्ति रन बने 29 3 में चाहिए 38। क्या पिछले सीजन की खासदार कप की रनर्स टीम बड़ा उलटफेर होने जा रहा है या फिर ये साबित कर रही है कि चैंपियन टीम को रोकना मुश्किल। आइए सुनते हैं आखिर तक ओमकार शेट्टे की जुबानी। 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला अँड आफ्टर 3 ओव्हर 29 लॉस ऑफ 2 67चं टार्गेट या मॅचमध्ये पार करायचं आहे म्हणजे आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 18 बॉल 38 रनची गरज आहे मॅच बॅलन्स आहे मग आता काहीसं पारडं थोडं भारी वाटू लागलं आहे कारण प्रमोद म्हात्रे आणि जितू चौधरी मैदानातनं बाहेर झाला आहे प्रमोद म्हात्रेनं फार चांगली बॅटिंग केली जितू चौधरी त्याला साथ देऊ शकला नाही 6 बॉलचा सामना करत फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधनं आली आणि आता भावेश ठाकरे आणि केतन म्हात्रे ही जोडी खेळती आहे आणि ओव्हर नंबर 4 आणि बॉलिंग ट्रॅकवरती आला रोशन पाटील हा गोलंदाज चिंचघर वाडा परिसर इथनं फार दूर आहे फार आणि फार मोठं अंतर कापून ही टीम इथं पोचली आहे राजनोळी इथनं फार जवळ आहे मात्र लवकर इथनं परतीचा प्रवास कुणालाच नको आहे दूरचा असेल तरी चालेल चिंचघरला विजयाचा हवा आहे जवळचा असेल तरी चालेल मग तो राजनोलीला या स्पर्धेतला दर्जेदार धमाका विक्ट्रीचा हवा आहे होईल म्हणता मॅच कोण जिंकेल हा सामना त्याकडे लक्ष आपलं प्रत्येकाचं लागलं आहे फुल टॉस बॉल होता ड्राईव्ह केला समोर लॉंग ऑफला शेतक्षक त्या ठिकाणी तैनात आहे 1 रन मिळती आहे एकापेक्षा जास्त काही नाही चांगला कॉल केला त्या ठिकाणी केतन म्हात्रेनं भावेशला की इथे धोका आहे
तर मग एकच धाव आपल्याला घ्यायची आहे आणि माहिती आहे तर या जोडीला सिर सलामत तो पगडी 50 और बचेंगे तो और लढेंगे एवन जोडी यांच्या माध्यमातून ही क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही पाहता केंद्रीय मंत्री चषक बिलकुल सही कहा ओमकार आपने धोका तुमच्या संघाला उत्पन्न झाला धोका ते मग दाबून ठोका. समोरच्याला बिंदास ठोका. थोडंसं वर्ड्सचं पण करेक्शन करू कारण मराठी एक अशी भाषा आहे थोडी जरी मिस झाली ना त्याचा अर्थ सिद्दीकजी भावे सर फार वेगळा निघतो आणि सध्या सिद्दीक भावे सरांना मराठीमध्ये आम्ही फार बोलताना ऐकलं आहे. गरज आहे महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तर मराठी यायला हवी आणि सिद्दीक भावे सर फार चांगला प्रामाणिक प्रयत्न करतात त्यांचं देखील कौतुक. तर आता या लाईननंतर ते आपल्यापासून रजा घेतात. उद्या बरोबर भावे सर दुपारी तुम्हाला 2 वाजता तरी कमीत कमी 3 5 थोडं जास्त होतं भावे सर इतकी मोठी ऑफर नाही आहे शेड्यूल मोठं आहे जेव्हा मॅचमध्ये थोडीशी मस्ती देखील व्हायला हवी कारण सिरियस ते देखील असतात जे हॉस्पिटलमध्ये खाटेवरती पडलेले असतात आणि ही मॅच मात्र तितकी सिरियस आहे. या मॅचमध्ये श्वास न श्वास शेवटच्या बॉलपर्यंत सोडणार नाही. जी जिंकेल ती विजयाचा आनंद साजरा करेल आणि ज्या संघाला इथनं पराभव मिळेल तो मात्र अगदी एक मोठा पराभव स्वीकारून असं म्हणावं लागेल की त्यांना हे मैदान सोडावं लागेल. पाहिजे ती टीम कोणती असणार याकडे लक्ष आपलं लागलं आहे. एक वाक्य जीवनात नेहमी लक्षात ठेवा एकाच ठिकाणी थांबण्यापेक्षा वेग कमी करून चालत राहा कारण आपल्याला अपयश मिळाल्यावर कुणाला काहीही वाटू दे स्वतःला मजबूत करून स्वप्नांना पुन्हा बहर हे यायलाच हवं कारण ज्या पानावरील बातमी वाचून मोठी माणसं चिंता करतात ना लहान मुलं त्याचाच विमान बनवून आकाशात उडवतात आणि त्याचा आनंद घेत असतात. तर तो आनंद तुम्हाला शोधायचा आहे कारण आयुष्य मित्रांनो फार फार अवघड शाळा आहे. एक डॉट बॉल दबाव वाढतोय जहरी रांजनोळी क्रिकेट संघावरती. जिंदगी तो यू हार ना माना कर मैं मौत तक तेरे साथ हूँ आणि अगदी हे आता सांगावं लागेल केतन म्हात्रेला टीम रांजनोळीच्या समर्थकांना. लक्ष थोडंसं कठीण वाटू लागलंय. 8.73 करंट रन रेट आहे. यॉर्कर खोदून काढायचं होतं एक सिंगल मेल यष्टीरक्षक त्या ठिकाणी टीमचे कॅप्टन आहेत. चेंडू उचलताना थोडासा वेळ लागला तोपर्यंत मिळणारा धाव या ठिकाणी 1 आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय. टीमची टोटल आहे 33. एवन जोडी अजूनही मॅच एन्जॉय करते अगदी एकत्रित बसून. दोस्ती भी एक अजीब रिश्ता और जो निभा व फरिश्ता आणि दोस्तीच्या दुनियेतील ही राजा माणसं आणि त्यांच्याच माध्यमातून फार फार प्रेम मागचे 3 ते 4 वर्ष आम्हाला नेहमीच मिळत आला. थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव. लॉंग ऑफला फळलं थोडासा वेळ लागला. दुसऱ्या धावेचा कॉल झाला आहे आणि फलंदाज होतील रनआउटच्या स्वरूपात बाद आणि लागेल धक्का तिसरा जहरी रांजनोली क्रिकेट संघाला. कमॉन डीजे. साहेब पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. साहेब पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री. चला चिंचगड टीम वेळ जास्त जातोय थोडं स्पीडअप करा. उर्वरित आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये करायच्या धावा इथनं जिंकण्यासाठी आपण पाहता त्या म्हणजे 33. लक्ष आपण पाहिलं 16.50 आता या सरासरीनं पार करायचं आहे. नीट 33 फ्रॉम 12 बॉल्स. अतिशय चांगलं टेलिकास्ट अगदी या रात्रीमध्ये देखील करत असताना GTC खरंच कौतुक व्हायला हवं या टीमचं. टाईम मॅनेजमेंट वेल मॅनेजमेंट का असतं एखादं इव्हेंट जर आपण कवर करतोय तर तिथे 100% कसं द्यावं ना ते तुम्हाला GTC टीम जरूर शिकवते. हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्त्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकासा आनंदही होतो आणि पराभव जर झालाच तर तो तितकासा मनाला लागत नाही. अगदी त्या कामगिरीची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे अच्युत पाटील या टीमचे जे कॅप्टन आहेत त्यांचा अगदी हा विश्वसनीय खेळाडू आहे. अनुभवाच्या सावलीत
बालपण गेलं की दुनियादारीच्या अनुभवांना ते लवकर येण्याआधी शहाणपण तुम्हाला येतं. या मॅचमध्ये अगदी आता ते शहाणपण लवकर येणं फलंदाजांना गरजेचं आहे, कारण वेळ आता निष्ठत चालली आहे जहरी राजनोलीपासून. मग तर याच मैदानावरती अशाच तर कंडिशन्स होत्या, 1 ओव्हर 17 करायच्या होत्या आणि त्या चेस केल्या होत्या. अंतिम बॉलवरती षटकाराची गरज असताना क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये षटकार ठोकला होता आणि त्यानंतर न्हावा संघाला बीट करून फायनलमध्ये आली होती टीम पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हायवे दिवेच्या विरुद्ध जहरी राजनोळी. हा इतिहास खासदार चषकाचा. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी रन्स करायच्यात या ठिकाणी 33. आज स्पर्धेची सुरुवात बाप्पाच्या अगदी पूजनानं झाली आणि तदनंतर आपण पाहिलं तर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण झाला. थकलेल्या विचारांना स्फूर्ती देणारं अजरामर विचारवंत म्हणजे श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज. आणि आता राजांची आठवण काढण्याचं कारण फक्त एकच, प्रत्येकाला नक्कीच थंडी लागते. मग हे नाव ऐकल्यानंतर आहे ना अंगामामध्ये गरमी आणि मराठी माणसात उर्मी ही जागी झाल्याशिवाय राहणार नाही. खोलवर टप्प्याचा बॉल बॅटची आतली कडा, फाईन लेग बीट, बॉल थांबणार नाहीये, चेंडू चाललाय फाईन लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील या ठिकाणी 4. आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार. उर्वरित 11 बॉल आणि आता करायच्या धावा 29. स्पर्धेचे प्रणेते सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहता निलेशदा पाटील. आणि आता देखील जर आपण पाहिलं तर ऑनलाईन प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात 4616. यापेक्षा जास्त निलेशदा सुकेशदा काय हवंय, कारण वेळ झाली आहे 2 वाजून बरोबर 59 मिनिटं आणि 4500 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन व्ह्यूअर्स आत्ताही आहेत. हे वाड्याचे प्रेक्षक आहेत, हे प्रेक्षक भिवंडीचे आहेत, हे प्रेक्षक आहेत राजनोलीला समर्थन देणारे, हे प्रेक्षक आहेत टीम चिंचगडला समर्थन देणारे, हे प्रेक्षक आहेत क्रिकेटवरती प्रेम करणारे आणि त्या सगळ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, तदनंतर वापसी केली. मात्र आपण पाहिलं तर आता लक्ष थोडं दूर जरूर गेलंय, मग ते कठीण काही नाही आहे. 10 बॉल शिल्लक आहेत, रन्स करायचे जिंकण्यासाठी. इथनं तुम्ही पाहताय त्या म्हणजेच अजूनही 29 धावा. पराभवाची भीती बाळगू नका, एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. एका बाजूला ते करायचं, टीम चिंचगडच्या गोलंदाजांना सातत्य टिकवायचं, दुसऱ्या बाजूला वापसी करायची आहे या मॅचमध्ये टीम जहरी राजनोली क्रिकेट संघाला. ओव्हर पिच, हा बॉल मोठ्या फटक्यासाठी होता, हा बॉल बॅटच्या रडारमध्ये होता आणि आता तुम्ही त्या परिस्थिती आहात जिथे तुम्हाला फलंदाजी करताना सांगायचं आहे 9 बॉल अजूनही 29 करायच्यात. सरफरोशी की तमन्ना अब हमारे भी दिल में है, देखना है जोर कितना बाजू कातिल में है. एका बाजूला फलंदाज तुम्ही पाहताय भूषण म्हात्रे आणि एका बाजूला भावेश ठाकरे. 9 चेंडू 29 धावा. अजूनही राहुल म्हात्रेचं येणं बाकी आहे, कदाचित थोडा उशीर केलाय की काय टीम जहरी राजनोलीनं. फुल टॉस बॉल, फायदा उचललाय, बॉल येतोय लॉंगॉन लॉंगऑफच्या अगदी मध्ये, फार वेगान आले लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक. मिळते फक्त या ठिकाणी 1 सिंगल आणि समीकरण आता उरतंय. येणारे चेंडू 8 आणि धावा करायच्यात 28. खरं तर रात्रीचं ड्यू फॅक्टर, मात्र त्याचा विचार करण्यापेक्षा असं म्हणावं लागेल की प्रयत्न कमी पडले. इन द एअर फटके पाहायला कुठे मिळालेत की जिथे आपण म्हणू शकतो की आर्द्रता पाहायला मिळाली, त्याचा फटका बसला, तसं काही घडलं नाही आहे. चेंडू बॅटचं कनेक्शनच होत नाही आहे ठीकसं. हा फटका चांगला आहे आणि अडवलाय बॉल. 5 धावा त्या ठिकाणी वाचवलेत आणि क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये मिड विकेटला. एकदा आपण चेक जरूर करू, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला जाईल, कारण पारदर्शकता या एका तत्वावरती चालतं. केंद्रीय राज्य मंत्री चषक, व्हेरी गुड फोल्डिंग
अशा कंडिशन्सला या रन वाचवणं म्हणजे मॅचला कलाटणी देण्याचं काम आहे. भावेश ठाकरे फलंदाजी चांगली करतोय, मात्र आता क्षेत्ररक्षकानं केलेले प्रयत्न आणि तदनंतर पुन्हा एकदा दबाव. 7 बॉलचा खेळ शिल्लक, 26 रनची गरज आहे, 27ची. 6 चेंडू 27 धावा. या बॉलवरती मोठा फटका आला तर अंतिम ओव्हरमध्ये संधी असेल. आणि इथे मात्र भूषण अगदी भूलभुलैया झालंय भूषणसाठी. तो फिरतोय मात्र बॅट फिरतीये, चेंडू मात्र बॅट सोबत फिरत नाहीये. तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. आता उर्वरित अंतिम चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी शेवटच्या 6 बॉलमध्ये 27 धावांची गरज. 6 बॉल 27 रन. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स रुपेश मडवी त्यांचं देखील कौतुक, कारण फार मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. येणारे 12 दिवस रात्र. उद्या शेड्यूल बरोबर 9ला सुरू होईल. सकाळी 240+ मॅचेस असतील आणि त्यानंतर रेग्युलर क्रिकेट 11 वाजता रिपोर्ट करायचा आहे. आणि उद्याचा ड्रॉ काही क्षणात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 6 बॉल जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहे 27 आणि उद्या बरोबर 11 वाजता रिपोर्ट करायचा आहे. जुनी डोंबिवली आणि कशेळी संघानं, जुनी डोंबिवली तुषारचा संघ, कशेळी संघ भिवंडीमधनं, त्यानंतर जब बजरंग शेलार विरुद्ध धुंद्रे, प्रसन्न उद्या इन ॲक्शन असेल. सोनाळे विरुद्ध बोनकोडे त्यांची मॅच उद्या पाहायला मिळेल. केवणी स्पोर्ट्स केवणी विरुद्ध सापाडे, आरडी ओळी सोनापाडा आणि हिंदवी युवा प्रतिष्ठान कालेर आणि त्यांना फाईट करेल टीम वाडेघर. फक्त एक करेक्शन आहे, जुनी डोंबिवलीच्या जागी खारघर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल धावा आवश्यक आहेत 27. लक्ष सुद्धा टीम खारघर आणि त्यांना फाईट करेल त्या टीमनं वेळेवरती पोचायचं. पहिलाच बॉल, वॉट अ शॉट, अतिशय देखणा फटका. मात्र क्षेत्ररक्षक आलेत त्या ठिकाणी फार वेगानं रन्स मिळतील. या ठिकाणी 2 आणि 2 धावेच्या मदतीनं लक्ष थोडंसं दूर जातं. 5 बॉल 25 रन, 4 षटकार आले तर मॅच सुपर ओव्हरमध्ये जाईल. 4 षटकार 1 सिंगल आली, मॅच जिंकेल टीम. या ठिकाणी जहरी रांजनोलीला बीट करून धनंजय स्पोर्ट चिंचघर मागचे अनेक वर्ष एकाच नावानं खेळते टीम धनंजय स्पोर्ट्स, याचा देखील उल्लेख व्हायला हवा. आणि तब्बल 17 वर्ष या नावानं फक्त खेळत नाही तर मैदानात गाजवती आहे टीम धनंजय स्पोर्ट चिंचघर, याचा उल्लेख व्हायला हवा. आणि या संघाचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय मंगेशजी पाटील साहेब. फुल टॉस आहे, बॉल उंच हवेत, डाऊन दी बॉल फील्ड, त्याच्या डोक्यावरनं फ्लॅग होतोय. भारतीय जनता पार्टी स्टँडमध्ये भावेश ठाकरे प्रयत्न करतोय. मागच्या ज्या वाचवलेल्या 5 धावा आहेत ना, कदाचित त्यांच्यामुळे इम्पॅक्ट वेगळा पडला, स्ट्राईकपासून देखील दूर राहिले. अन्यथा 6 बॉलमध्ये कदाचित 16-17 रन आपल्याला पाहायला मिळाले असते. आता लक्ष उरलंय 4 चेंडू 19 धावेची गरज आहे. अनोनी को होनी कर दे उसे इंडिया में कहते हैं धोनी. इथे भावेश ठाकरे तो कारनामा करेल का धनंजय स्पोर्ट्स चिंचगडच्या विरुद्ध. तब्बल 6 बॉलचा सामना केला फलंदाज जितू चौधरीनं, रनली फक्त 1. कदाचित आता तुम्ही तेच टॅली करत असाल की त्या 6 बॉलमध्ये 3 ते 4 धावा. त्यानंतर भूषण म्हात्रे त्यानं सामना केला 6 बॉलचा, त्यानं केलेत फक्त 5. 4 तो निर्धाव खेळलाय. शॉर्ट ऑफ लेंथ होता, लॉंग ऑफला फोल्डर आहेत. आता मिसटायमिंग आहे. आशेचं जे किरण होतं तर ते देखील या रात्रीमध्ये मावळलं आहे. आणि भावेश ठाकरेचा जो संघर्ष, जे झंझावत वादळ होतं, फायनली ते थांबलंय. ओईठी आउट, फलंदाज बाद. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1, युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा. येणारे चेंडू शिल्लक 3 आणि जिंकण्यासाठी 19 करायच्यात. आता फक्त एकच आहे, 3 बॉल 3 षटकार मारून मॅच सुपर ओव्हर. आणि धनंजय चिंचगरला 1 डॉट बॉल, म्हणजे फक्त औपचारिकता. आज फार चांगलं काम केलं फैयाज सरांनी
मनोज सर होते, प्रल्हाद पाटील सर होते आणि त्याचबरोबरीनं जय पवार सर, जे पी पॅनलचे ऑफिशियल अंपास फार चांगली कामगिरी करत असताना फुल टॉस बॉल फायदा उचलू शकले नाही. गरज होती मोठ्या फटक्याची, तो आला नाही आहे. 2 बॉल आणि आता रन्स करायच्यात 18. राहुल फार उशीर केला. अगदी असंच काही झालं होतं कुणाल म्हात्रे सोबत, त्याला येण्यासाठी काहीसा वेळ लागला आणि त्यानंतर मॅच गमवावी लागली. फाईट काय दिली गावदेवी अंजूरनं त्याचा उल्लेख व्हायला हवा. आज जरी अंजूर टीम हारली, मग ते संकेत मनेरा हे नाव ना आज या टुर्नामेंटमध्ये सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलं. त्यानं केलेला संघर्ष तो चर्चेत राहिला आणि त्याचबरोबरीनं आज आपण या रात्रीमध्ये पाहिलं तर तितकंच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॉल तयार, शॉर्ट ऑफ लेंथ, बॉल चालला डीपमध्ये लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि अडवलाय बॉल. फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि फायनली आजच्या रात्रीतला आता अंतिम बॉल पिच होईल बरोबर 3:09 आणि उद्या 11ला परत आपल्याला रेग्युलर क्रिकेट. म्हणजेच काय हरकत आहे, करायचं तर करायचंच आहे. स्पर्धा यशस्वी करायची असेल त्यासाठी टीमवर्क फार इम्पॉर्टंट आहे. सिद्धिविनायक अंजूर हॅट्स ऑफ सगळ्यांनाच. सचिन दादा असतील, दयादादा असतील, परेश दादा असतील, मुकेश दादा असतील, प्रदीप डाकी असतील आणि मयूर मडवी आणि आमची पूर्ण जी मॅनेजमेंट कमिटी आहे, आमचे लवगुरू, त्यांचं देखील योगदान फार मोठं असतं. तर सगळ्यांचंच करूया मनपूर्वक कौतुक आमच्या इव्हेंट मॅनेजमेंट टीमचं, जो या स्पर्धा